पद्धतीने कोळंबीची चटणी कशी करतात ते मी सांगणार आहे, दाखवणार आहे। तर आज माझी ही रेसिपी तुम्हाला खूप आवडेल आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। याच्यासाठी लागणारं साहित्य मी घेतलेलं आहे इकडे। ही आहे अर्धा किलो कोळंबी मी आणली होती, ती साफ करून पाव किलो कोळंबी झालेली आहे। इथे मीडियम साईजचे 2 कांदे मी घेतलेले आहेत बारीक चॉप करून। इथे 2 छोट्या साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत। इथे धनाजिरा पावडर आहे, इथे मीठ आहे, ही हळद आहे, इथे कोकम आहे, इकडे लाल तिखट आहे आणि इथे गरम मसाला आहे। हा लिंबू ह्याच्यामध्ये पिळण्यासाठी मी ठेवलेला आहे। इकडे वाटण्यासाठी लागणारं साहित्य आहे। इथे उभा चिरून घेतलेला मी कांदा आहे। हे 2 मी छोट्या साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत। इथे 1 वाटी सुकं खोबरं मी घेतलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी ओलं खोबरंही घेऊ शकता। इकडे कोथिंबीर आहे आणि इथे आलं आणि लसणाच्या 5-6 पाकळ्या घेतलेल्या आहेत मी। तर आधी आपण वाटण तयार करून घेऊया। आधी आपण या कोळंबीला हळद आणि मीठ लावून घेऊया। आणि चांगलं मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये लिंबू पिळून ठेवायचं आहे। लिंबाचा रस घातल्यावर कोळंबी चांगली शिजते। तर आपण हे असंच याला थोडा वेळ ठेवूया आणि आपण वाटण तयार करायला घेऊया आधी। तर इथे मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे। ह्याच्यात मी 1 पळी, छोटी पळी तेल घालते वाटण्यासाठी। यामध्ये गॅस फुल करते मी, फास्ट करते। त्याच्यात मी आता कांदा घालणार आहे। त्याच्यातच मी आलं आणि लसूण टाकणार आहे भाजायला। आता मी हे वाटण भाजून घेते, कांदा भाजून घेते। कांदा आणि हे आलं आणि लसूण चांगलं भाजायचं आहे आपल्याला, लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हे बघा आपला कांदा छान भाजून झालेला आहे। आता आपण खोबरं भाजणार आहोत। आता आपण खोबरं टाकणार आहे ह्याच्यामध्ये भाजायला। खोबरं पण खरपूस छान भाजून घ्यायचं आहे। थोडासा गॅस मी फास्ट करते, थोडासा, आणि मस्तपैकी खोबरं भाजून घ्यायचं आहे। हे बघा मी खोबरं पण भाजून घेतलेलं आहे। आता आपण हे वाटण थंड करायला ठेवूया आणि आधी फोडणीची तयारी करूया कोळंबी मसाले। आपलं वाटण थंड झालेलं आहे। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण घालते आणि थोडं थोडं करून वाटून घेते। आपलं वाटण बनवून तयार आहे, छानपैकी वाटण झालेलं आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। गॅस चालू केलेला आहे, कढई ठेवलेली आहे गॅसवर। आता 2 पळ्या मी तेल घालणार आहे। आणि गॅस थोडा फास्ट करणार आहे कारण तेल तापायला हवंय। हे बघा तेल चांगलं तापलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकूया। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत। आणि मी तुम्हाला साहित्यांमध्ये आलं लसणाची पेस्ट सांगायला विसरली, तर आपण याच्यामध्ये कांदा भाजल्यानंतर आलं लसणाची पेस्ट पण घालायची आहे। ह्याच्यात कांदा शिजण्यासाठी हळद टाकायची, कांदा पटकन शिजून जातो। आपण याला हलवायचं आहे। कांदा चांगला शिजला की आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। आता कांदा शिजलेला आहे, आपण आलं लसणाची पेस्ट 1 चमचा टाकलेली आहे। ह्याला पण चांगलं भाजून घ्यायचं आहे, लसणाचा वास जाईपर्यंत भाजायचं आहे। मी टोमॅटो पण चांगला भाजून घ्यायचा आपल्याला।
यामध्येच आपल्याला मसाले टाकून घ्यायचे. हे लाल तिखट आहे, हा गरम मसाला आहे आणि ही धना जिरा पावडर आहे. हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये मीठ पण घालून घ्यायचं आहे कारण कांदा चांगला शिजेल. तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाका आणि हे मस्तपैकी असं परतत राहायचं आहे कांदा मऊ होईपर्यंत, टोमॅटो मऊ होईपर्यंत. आता यामध्ये वाटण घालून घेणार आहे आपण. आपल्याला जेवढं वाटण पाहिजे तेवढंच आपण घालू. आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची आहे त्याप्रमाणेच तुम्ही वाटण घाला. मी इतकंच वाटण घालते आहे आणि हे वाटण चांगलं परत ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. कच्चेपणा त्याचा आपण भाजलेलंच आहे तरी पण ह्याला तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. चांगलं ह्याच्यामध्ये परतायचं आहे तर छान चव लागते. वाटण चांगलं मी भाजून घेतलं आहे. आता ज्या वाटीमध्ये मी वाटण घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याच्यामध्ये ॲड करते. तर आता आपल्याला हे मिक्स करून 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड करते कारण याला छान चव येते कोथिंबीर ॲड केल्यामुळे. आपण हे मिक्स करून आता झाकण ठेवून देणार आहोत. मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. बघा मस्त कलर आलेला आहे आणि छान दिसतंय, आपलं ग्रेव्ही छान दिसते. आता याच्यामध्ये आपण मॅग्नेट केलेली कोळंबी टाकूया आणि असं मिक्स करून घेऊया. कोळंबी जास्त शिजवायची नाही आहे, कोळंबी लगेच शिजते. जास्त शिजवली की ती चिवट होते. फक्त 5 मिनटं झाकून ठेवणार आहे आपण आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया. आपण थोडंसं पाणी ॲड करूया आणि झाकून ठेवूया. आता झाकण ठेवून मी ही कोळंबी शिजायला ठेवते. फक्त 5 मिनटासाठी ठेवणार आहे. लगेच आपली कोळंबी ग्रेव्ही रेडी आहे. आणि ह्यामध्ये कोकम घालूया. कोकम घालून परत एकदा मिक्स करून आंबटपणा येण्यासाठी आपण कोकम घालतो. याच्यामध्ये तुम्ही आंबोशी पण घालू शकता. आणि परत एकदा झाकून ठेवायचं आहे. आता मी झाकण उघडून बघतीये. आपली कोळंबी रेडी आहे. बघा मस्त रंग आलेला आहे आणि कोळंबी पण आपली छान शिजलेली आहे. बघा मस्त झालेली आहे. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. ही बघा आपली कोळंबी थाली रेडी आहे. मी हिला ज्वारीच्या भाकरीबरोबर सर्व केलं आहे. तर तुम्हाला चपातीबरोबर आवडत असेल, तांदळाच्या भाकरीबरोबर खायला आवडत असेल तसंही करू शकता. आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ह्या माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.